प्रशांत जोशी, दिग्दर्शक आणि नेपथ्य प्रकाश चव्हाण, प्रकाश योजना अभिप्राय गांधी, संगीत सुजीत सुमन, कलाकार गौरी कुलकर्णी आरेकर, अथर्व चिमटे, विश्वास सकट आणि प्रकाश चव्हाण कलारंग पुणे सादर करीत आहे पॉज. शोभा, अगे शोभा, चहा. शोभा, अगं चहा. अगं शोभा, चहा. अरे आज तरी वेळेवर मिळणार आहे का मला चहा? या घरात वेळेवर चहा मिळेल तर शपथ. शोभी, ए प्रिये, अगं चहा. ए डियर शोभी. कसं आहे ना, बायकोवर प्रेम असलं तरी दाखवता आलं पाहिजे. आणि हल्ली आहे ना, दाखवणाराचाच माल विकला जातो. अरे हो, तुम्हाला माझी ओळख करून द्यायची राहील. नमस्कार, मी माधव देशपांडे आणि हे माझं साधं सुधं गरिबाचं घर. हा आता आहे त्यावर समाधानी असणारा साधारण असा भूगोलाचा प्राध्यापक आहे मी. हे माझं घर, हे माझं कुटुंब आणि या आमच्या घरात आम्ही तिघेच राहतो बरं का. म्हणजे खुद्द मी, माझी बायको आणि काय बाबा, कशाला उठवताय सकाळ सकाळ? हे आमचे चिरंजीव सुयश देशपांडे, इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला आहे. हा आता आधीमध्ये 2 केट्या सोडल्या तर नावाला जागले पोरग. हा पण मी पण सांगितलं त्याला, अरे पूल बांधणाऱ्या इंजिनियरला आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला कोणी विचारतं का तुम्हाला किती केट्या होत्या? सो चालू दे. जावा तुमचं, सेल्फी घेऊ चला. येस सेल्फी विथ डॅड. येस गुड मॉर्निंग. येस, सुप्रभात. हे आमचे चिरंजीव, हे आमचे पिताश्री, या मातोश्री. नमस्कार नमस्कार. तुम्हाला पण नमस्कार. अहो काय हे? ओ हो, अगं तू आहेस होय? तुम्हीच हाक मारलीत ना? हो ना. हो अगं, घशाला कोरड पडली, जरा चहा मिळेल का? किती चहा घेणार आहात? आत्ताच तर दिला. काही बोलू नकोस. कधी दिलायस मला चहा? इथे दिसतोय तुला चहा? इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय. आणि हे काय? सॉरी 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 सॉरी. अगं हा कप मी बघितलाच नाही. जरा गरम करून मिळेल का? हो, दिवसभर चहाचं आदन ठेवून तेवढंच करत बसते आता. अगं नुसता हातात तरी धर, लगेच गरम होईल. अगं म्हणजे मुक्ताईने कशा भाकऱ्या भाजल्या तसा चहा गे. अगं मी काय म्हणतो माहिती का, असा नुसता गॅसवर तर ठेव, कधी केव्हा कसा गरम होईल तुला कळणार पण नाही. तुम्ही ना सुधारणार नाही. बसा, देते आणून. थँक्यू बाय. थँक्यू. आता बसा. हा लग्नाची बायको शोभा. हा आता ते तशी मन मिळावू आहे. आजपासून साधारण 27 वर्षापूर्वी आमच्या भिडेवाडीच्या वनमाळी हॉलमध्ये माझी शोभा झाली. चुकलं म्हणजे शोभा माझी झाली, ही शोभा माझी झाली. हा पण तशी ती गोड आणि सरळ आहे हो. ती अशी आली ना, लोभ स्वरूपात येते नेहमी हासरी लाजरी.
कधी संयमी बोल घेवडी संयत वाणी रुसव्यांची ती अबोल गाणी आणि अशीच माझी शोभा राणी अशीच माझी शोभा राणी संतापाने फुलून येते अन्यायाने व्यथित होते क्वचित दिसते दिनवाणी अशीच माझी शोभा राणी वागड्याचे असले कोडे उत्तर ज्याचे मिळत नाही 40शीचे प्रश्न असे की जगी कुणाला टळत नाही होय बरोबर ओळखलं 40शी नंतरचे प्रश्न म्हणजे मेनोपॉज बद्दलच बोलतोय मी स्त्रियांची मासिक पाळी बंद होण्याच्या फेजला मेनोपॉज असं म्हणतात पण 100 पैकी 60 लोकांना माहितीच नसतं मेनोपॉज म्हणजे नेमकं काय ते हा तर त्यासाठीच होतं हे तर या काळात स्त्रियांच्या मनात शरीरात अनेक स्थित्यंतर घडत असतात ला 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 हा घ्या चहा थँक्यू व्हेरी मच डिअर बायको आणि आता परत परत गरम करायला लावू नका हा अजिबात नाही जरा बिस्किट मिळाली असती तर आधीच मला कसं तरी होतंय खूप छान आहे चहा मी काय म्हणत होते अच्छा 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 म्हणजे म्हणणं ऐकून घेण्याच्या बोलीवर मिळालाय हा चहा काय म्हणाला नाही नाही काय नाही ग बस तू इथे बस 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 तू इथे ग आणि सांग तुला काय सांगायचं ते सांग मी काय म्हणत होते हा त्या बांगड्या आहेत ना कुठल्या बांगड्या त्या हो सोन्याच्या आईंसाठी आपण केल्या होत्या त्या हा तर मी काय म्हणत होते हा. की त्यात जर आपण भर घालून नवीन करून घेऊया 3.5 ग्रॅमच्या आहेत 1.5 ग्रॅम घालू आणि मस्त 5 ग्रॅमच्या बांगड्या करून घेऊ नको अजिबात नको अगं तशाही त्या दुर्गेला द्यायच्यात ना मग कशाला भरबीर घालते शोभा जाऊ दे ना तिला काय वाटलं तर तिचं ती करेल दुर्गा वंशांना त्यांना का म्हणून द्यायच्यात आधी दिले ते काय कमी आहे असं काय करतेस अगं आईनेच सांगितलंय ना की बांगड्या माझ्यानंतर दुर्गेला द्या म्हणून वा 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 तुम्ही वाहा हवे तेवढे दानशूर करणं पण मी नाही ऐकणार आता झालं तेवढं पुरे झालं अगं मी काय म्हणतो शोभा आईने सांगितले ना की बांगड्या तिला द्यायच्या आणि मग जाऊ दे ना ग आपण एकदा तिला दिल्या की दिल्या अजिबात नाही या बांगड्या आईंसाठी मी केल्या होत्या आणि त्याच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे हो 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 तुला मी खरं सांग का शोभा हे बघ आपल्या केनेबाई आहेत ना पुढच्या महिन्यात त्यांच्याकडे भिशी सुरू करू आपल्या ए उगीच संशय घेऊ नकोस अगं तू भिशी तर सुरू कर मी तुला वेळेच्या वेळेवर दरमहा पैसे देईल पण हे बघ शोभा त्या बांगड्या मी काय आपल्याकडे ठेवून घेणार नाही एवढ्यात जर जमलं असतं ना तर देशपांड्यांची किंमत नसती केली लोकांनी विषय बदलू नका तुम्ही अगं मी कशाला विषय बदलतोय हे बघ त्या भिशीचे पैसे आले ना की ते मोडून तुला 7-7 ग्रॅमच्या पाटल्या करून देतो पण त्या बांगड्या मी काय आपल्याकडे ठेवून घेणार नाही त्या आपण आईला दिल्या होत्या आणि आईनं त्या दुर्गेला द्यायला सांगितल्यात विषय संपला असा कसा विषय संपला आजारपणात अंथरुणात सेवा करताना शोभा आठवते आठवते ना सण वार आजारपण सगळ्यासाठी शोभा आठवते अगं आठवते शोभा मग जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा कुठे गेली हो शोभा अगं इथेच आहे ना शोभा लहान सुनेनी मागितलं तर तिला लगेच दिलं पण मी काही मागितलंच नाही तर मला काय मिळालं अगं तुला काहीच कसं नाही मिळालं काहीच कसं नाही मिळालं अगं हा आहे की लाख मोलाचा नवरा आणखीन काय पाहिजे तुला तो माझाच आहे लग्नाचा पण मी काही आता ऐकणार नाही त्या बांगड्या मी घेऊनच राहणार अगं पण मी तुला म्हणालो ना की बांगड्याऐवजी पाटल्या करतो 7-7 ग्रॅमच्या त्याही नवीन नवीन तर मी घेईनच पण याच्यावरचा हक्क मी सोडणार नाही मी काय म्हणतो शोभा हे बघ आईनं त्या इथे बस
आईनं त्या बांगड्या शोभाला दिल्या, बरोबर? बरोबर आहे की नाही? अगं आपण केल्या, पण त्या बांगड्या शोभाला दिल्या, बरोबर? मग शोभाने त्या आईला दिल्या, बरोबर आहे? बरोबर आहे ना? आणि तिच्यानंतर त्या बांगड्या दुर्गेला द्यायच्यात, बरोबर आहे? बरोबर आहे? मग देऊया ना तिला, बरोबर आहे? बरोबर. अशी पाहिजे बायको ऐकणारी. अहो, पण असंच जर असेल तर सगळ्याच गोष्टींचे वाटे समान व्हायला हवेत. हो, व्हायला हवेत. मग लहान सुनेला मुलगा झाला तर त्याला लगेच सोन्याची चेन केली होती. मग माझं पोरग काही पोरग नव्हतं का? अगं तुझं पोरग तुझंच आहे, नाही म्हणजे आपलंच आहे पोरग ग. पण ऐक ना शोभा, अगं देवाच्या दयेने काय कमी आहे आपल्याकडे? नाही, आपल्याकडे सगळं तर आहे ना, मग कशाला पाहिजे हा फुकटचा हेवा? तुम्ही काहीही म्हणा, भर मांडपात माझ्या वडिलांकडून चांगली 5 ग्रॅमची अंगठी मागून घेतली होती. त्यांनी सोडला होता का हट्ट? मग मी पण नाही सोडणार. म्हणजे तुला ऐकून घ्यायचंच नाहीये तर कर, तुला काय करायचं ते कर. मी दुर्गेला नवीन बांगड्या घेऊन देतो. तरीच म्हंटल, अजून कसं पुळका आला नाही बहिणीचा. हा, बायको काय कायम चुकलीच आहे ना, मूर्खच आहे ती. अगं पुळक्याचा काय प्रश्न आहे शोभा? इथे नवराच जर काही किंमत करत नाही तर बाकीचे का करतील? मग लाथाडतात सगळे, येता जाता. शोभा म्हणजे रस्त्यातला दगड आहे ना. नाही, असंच काय नाहीये शोभा, पण तू उगीच मध्येच काहीतरी काढतेस. हो, वेळ लागलाय ना मला. ए शोभा, अगं रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तरी तू मला घरात शांततेने बसून देतेस का मी आपला बाहेर जाऊ? जा ना. म्हंटल ना, जिथे नवराच काही किंमत करत नाही तर बाकीचे का करतील? हा, यांना जाच वाटायला लागलाय माझा आता. या देशपांडे यांच्या घरात सगळे असेच. तुम्हाला सांगतो, सोनं आणि घरातल्या गोष्टींवरचे हक्क या विषयावर बोलणारी स्त्री म्हणजे इंद्रास्त्र का वज्रास्त्र घेऊन उभी असणारी अर्जुन असते. आणि आपण उगीच हातात तलवार देऊन उभा केलेला शेवटचा कौरव सैनिक. नाही, इथवर सुद्धा ठीक आहे, पण अशा या लढाईत धारातीर्थी पडणारे, खिंड लढवणारे अनेक शूरवीर असतात. पण कौरवांच्या कृत्याचा बदला देखील या सैनिकाला, या शेवटच्या सैनिकाकडूनच घ्यायचा आहे. तेव्हा काय करायचं या दीनदुबळ्या सैनिकाने? जेव्हा रोज दररोजच्या कुरबुरीमध्ये सातत्याने इतिहासाचे दाखले येऊ लागतात, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा सतत वाचला जायला लागतो, तेव्हा तिचे प्रश्न साधारण नाहीत. मला छातीत खूप दुखतंय हो, कसं तरी होतंय खूप. अरे 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 काय झालं? अगं मगाशी तर ठीक होतीस तू. श्वास घ्यायला पण त्रास होतोय हो, खूप छातीत दुखतंय. अगं आता असं कसं काय झालं अचानक? थांब थांब थांब, मी सुयशला हाक मारतो. ए सुयश, सुयश, ए शोभा, थांब थांब थांब, मी तुला गरम पाणी करून आणून देतो. नाही हो, गरम पाणी नको. नाही अगं, सर्दी सारखं असेल तर लगेच जाईल, लगेच देतो. थांब मला थांब. हार्ट अटॅक आल्यासारखं वाटतंय हो. ए काही होणार नाहीये तुला. आणि कुठे दुखतंय का? अहो छातीत खूप दुखतंय, कळा येतंय तो छातीतून. अरे बापरे, डाव्या बाजूला दुखतंय? हो ना. अरे बापरे, थांब थांब थांब, मी डॉक्टरांना फोन करतो. लवकर लवकर करा हो, लवकर फोन. अगं करतो, थांब 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 थांब. हॅलो. अरे ए अगं माझी आई, तू एका जागेवर बस ना. तुझ्या छातीत दुखतंय ना, आणि घाम पूस जरा त्या पदराने, पूस जरा. किती घाम आलाय. हॅलो हॅलो. बाबा, ओ बाबा, काय झालं? ए अरे आईला छातीत दुखतंय, बस जरा. हॅलो.
अरे हॅलो. छातीत खूप दुखतंय रे आणि श्वास घ्यायला पण त्रास त्या होतोय. गळ्यातला काढ बघू आधी. नाही हा, त्या गळ्यात अजिबात काही ठेवू नाही, नकोस. नाही. बाबा डॉक्टरला फोन लावा लवकर. अरे करतोय ना पण उचलतच नाहीये ते. हॅलो. ऐक तू बीपीची गोळी घेतली होतीस रात्रीची. हो घेतली होती रे. आई तरी गं. पण सगळं होतं मग. आई, आई ए, गं. आपण तिला आणखीन एक गोळी देऊया का? बाबा असं कधी काय देत नसतं तो. अरे पण काय करायचं पण हे डॉक्टर पण फोन उचलत नाहीये. हे बघ. तरी मी संध्याकाळी सांगत होते की मला कसं तरी होतंय, माझा जीव घुसमटतोय, पण कोणाचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. मला वाटलं रोजच्या सारखं काहीतरी असेल. अरे हो, अरे मला तरी काय माहिती, हिचं रोजच असतं केस गळतंय, तामकं होते तमकं होते. मला काय माहिती इतकं सिरियस असेल. पण माणूस मेल्यावर पाणी ओतून काय उपयोग? अहो पण मी काय म्हणतो आता मेल्यावर ते जाणार आहे का आपण याच्यावर आता जो वाट नको. मी काय करतो खाली जाऊन रिक्षा बघतो मी इथे का नाक्यावरती. तुम्ही लवकर आहे निघून खाली ए या. चल चल, ए चल थांब, ए चल. अरे 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 पण आपण आपल्या मोटरसायकलने कशी जाणार ती ग? आई, आई अहो गं, बाबा आई. एक काम करतो मी सासऱ्यांना बोलवतो. हा. अरे जा रे लवकर आता, जा लवकर. अरे अरे बोलव सासना लवकर, त्यांच्याच फोर व्हीलरने जाऊया. अरे बापरे. ए शोभा चल ग चल. आई गं. आई गं. अहो मला नाही वाटत आता मी परत येईन असं. काही काळजी करू नको, मी आहे तुझ्या बरोबर. तुम्ही सुयशकडे लक्ष द्या नीट. अगं हो, आणि हवं तर लग्न करून घ्या दुसरं. अगं हो. अगं ही वेळ आहे का हे बोलायची? तू चल लवकर लवकर, चल चल चल. अहो बेडरूमची लाईट. अगं ही बेडरूमची लाईट बघायची वेळ आहे का? चल तू चल, हळूहळू चल. आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सांग मला, थांबायचं असेल तर थांबूया. हा? माधव, मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल म्हणून. हो पण असं कसं कळतं? काय कळतं? बरं हे झालं कसं अचानक? हिच्या नेहमीच्याच तक्रारी असायच्या, रोज हे होतंय ते होतंय. खूप पैसे घेतले असतील रे डॉक्टरने. अरे खर्चाचं काय, चालायचंच. चाल ना, खर्च आजार पाजार. ए शोभा बस 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 इथे. मी फॅन लावू का? सशी प्लीज. गरम होतंय हो. हा जोरात लावा जरा. लावा जरा. आई गं. बहिणी ओ. आता टेन्शन घ्यायचं नाही. नाही हो, मी कसलं टेन्शन घेते. नाहीच घ्यायचं. रोज काही ना काहीतरी करायचं. माझ्यासारखं करा. मी जेवण केलं की 2 किलोमीटर चालायला जातोच जातो. रोज करायचं असं. नाहीतर डाव्या हाताचा डावा अंगठा डावा नाकपुडीवर ठेवायचा, डावी नाकपुडी बंद करायची आणि दीर्घ श्वास घ्यायचा. ए शोभा, अगं दोन्ही नागपुड्या कुठं बंद करतेस? अहो सासे, ही काहीतरी भलताच वाढवा करेल. नाही 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 नाही, मग तुम्ही एक काम करा, आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा योगा जॉईन करा. हेल्थ चांगली राहते. नाही हो, फारशा नसतातच तशा माझ्या तक्रारी. पण आता असं वाटत होतं की जीव जातोय की काय, आणि आपल्याला नाही ना कळत की नेमकं काय होतंय ते. अहो हो ना, माधव का असं बघून मला पण खूप आश्चर्य वाटलं. अरे बाबा काय सांगायचं, ती करतच होती तशी. श्वास अडकतोय काय, हार्ट अटॅक काय नि काय नि काय. जाऊ दे जाऊ दे. झालं ते, काही निघालं नाही त्यातनं, बरंच झालं ना. बरं मी निघतो, मला ऑफिसला जाऊन झोपायचंय. नाही नाही म्हणजे झोपून ऑफिसला जायचंय रे. अच्छा अच्छा, येऊ मग. थँक्यू व्हेरी मच. तू आलास आणि खूप खूप. अरे पहाटेचे 5:30 अरे वाजले. शेजार धर्म आहे माझा. अरे शेजारी 2 वाजता रात्री बोलवलंच तरी मी येईन बसायला. काय अरे हरकत? हो ना, पण पहाटेचे 5:30 वाजले. हो ना. काय अरे. अहो खरंच थँक्यू. हो. आणि सॉरी हा. थँक्यू व्हेरी मच. ओ चिरंजीव, तुम्ही पण घ्या तुमची उरली झोप पूर्ण करून. मला सकाळी 8चं लेक्चर आहे, मी आवरायला घेतो. हो बाबा. चला. हार्ट अटॅकचं दुखणं गॅसेसवर निभावलं. आई तू कुठे निघालीस? अरे यांना जायचंय ना, डबा करते यांचा.
आई 2 तासापर्यंत तुला श्वास घ्यायला येत नव्हता, डबा काय करतेस आता? अरे ऐकलंच ना, डॉक्टर म्हणाले ना की सगळं ठीक आहे म्हणून. गॅसेसमुळे होतं असं कधी कधी, आणि काम केलं ना की वाटेल मला बरं आपोआप. अहो थांबा, आणते मी डबा करून. बाबा मी अगदी सुरुवातीलाच म्हटलो तसं, तिला अनेक शारीरिक मानसिक तक्रारींना सामोरे जायचं असतं. हातापायानं मुंग्या येणं, अंग दुखणं, डोकं दुखणं, केस गळणं, थकवा येणं, अशा तक्रारी असतातच. पण यात भर होते ते मानसिक तक्रारींची. म्हणजे घशात काही अडकलंय इथपासून ते कॅन्सर, ब्रेन ट्युमर, हार्ट अटॅक, कधीही काहीही होऊ शकतं. तक्रारी शारीरिक असल्या तरी तिला त्या आडून काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी सुचवायचं असतं. पण कदाचित आपल्याला ऐकायचंच नसतं. कधीच वेळेत फोन उचलत नाही. फोन करून बघू का परत? नाही करतेच, नाहीतर माझ्याच जीवाला फोन. मुलगा फोनही उचलत नाही. शोभा पाणी. काय हो, किती उशीर केलात? लवकर या सांगितलं होतं ना. अगं तुला सांगितलेलं ना की मराठी मंडळाची मीटिंग आहे, आणि त्यात नेकची पण मीटिंग आजच ठरली. अगं मग काय झालं माहितीये का, सगळाच गोंधळ उडाला, त्यामुळे उशीर झाला. आणि त्यात ही लायब्ररीची पुस्तकं असू दे असू दे, तीही आणायची होती. राहू दे हा तुमचं कॉलेज पुराण. बरं राहिलं बाबा, हे शोभा, आज काय विशेष आहे का? नाही हो, असं काही विशेष नाही, पण आज माघातली पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी तुम्ही मला पाहायला आला होतात. अगं शोभा, युगल लोटली या गोष्टीला, तुझ्या अजून लक्षात आहे? नाही हो, दुपारी बसले होते ना सहज, तेव्हा आठवलं की आजच्याच दिवशी तुम्ही घरी आला होतात आणि आपण दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं. तुम्ही बायका म्हणजे अजब रसायन असतं बघ. तुम्हाला कधीही काहीही आठवतं. आणि बापरे, आणि हे फोटो कुठे काढलेत आता जुने? अहो मीच काढले होते. तुम्ही दोघं निघून जाता, मग मला काय उद्योग. ऐका ना, सीमान पूजनामध्ये जो सफारी घातलाय ना, त्यात तुम्ही खूप छान दिसता हो. तर तसा परत शिवूयात का तुम्हाला? बघता बघता 27 वर्ष कशी गेली कळली पण नाही ना. हो ना. अहो बसल्यात काय पेपर वाचत? जा ना पटकन फ्रेश होऊन या. आठवणीत रमतायत. अहो जा ना,
जा पटकन फ्रेश होऊन या जा. हो ग, या लेटेस्ट निवडणुकीचं बघत होतो जरा. फोन द्याचा जरा. सुयशला लागतच नाहीये फोन, तुमच्या फोनवरनं तरी बघते. देतो जा. तुला, देतो. हा, हा. तासाभरापूर्वी त्याला फोन लावला होता. 10 मिनिटात येतो म्हणाला आणि अजून काही पत्ता नाहीये त्याचा. आणि आता तर काय, फोन बंदच येतोय. जर आई बाबाचे फोन उचलायचे नसतील तर ठेवतात कशाला मग बरोबर. शोभा, अगं काय काळजी करतेस? लहान आहे का तू आता? येईल की तू. तुम्हीच लाडवून ठेवलाय का त्याला? हो अगं, पण ऐक ना शोभा, ऐक ना शोभे. अगं काय झालंय, मी तुला मगाशी म्हणालो ना की मराठा मंडळाची मीटिंग होती. आणि काय झालं माहितीये का, अगं तिथं आपल्या केणेबाई आहेत, त्यांनी वडे मागवलेले. मग खाल्ले 2. तुझी शपथ फक्त 2च खाल्ले. पण आता काय झाले माहितीये का, भूक नाहीये. हा, तेव्हा मी हे बघ, मी काय माहितीये का तुला, वरण भात असं लाईट काहीतरी खाईन. या गोष्टी आधी नाही सांगता येत का तुम्हाला? अगं राहिलं सांगायचं, पण तू काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. उरलेलं सकाळी मी माझ्या डब्याला नेईन. अहो तसं नाहीये, उरण्याचा प्रश्न नाहीये. नाही, हे बघ, चूक आपण केली ना मग त्याची सजा आपण भोगलीच पाहिजे. पण मी काय सांगतेय की उरण्याचा प्रश्न नाहीये हो. आजचा दिवस स्पेशल म्हणून मी गुलाबजाम आणि कोथिंबीर वड्या असा मस्त बेत केला होता. अरे बाप, म्हटलं तुम्ही लवकर याल, आपण छान सोबत बसून जेवण करू. अरे वा, अरे एवढं चांगलं केलंयस तू. गुलाबजाम, कोथिंबीर वड्या, अरे छान आहे. ए शोभा, ऐक ना, पण मी तुला सांगितलं ना मला भूक नाहीये. ठीक आहे, आले जेवण. या तुम्ही तरी या. काय रे, फोन कुठे आहे तुझा? फोन ना, अरे हे काय स्विच ऑफ झालाय. फेकून दे ना मग, कशाला ठेवतो सोबत? अगं त्याच्या बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, सारखं बंद पडतोय. आणि 10 मिनिटं आत्ता झाली तुझी. हा अगं त्याची काय ना गंमतच झाली. आज राहुलचा बर्थडे होता ना, अचानक कळालं. त्याच्या घरी गेलो होतो, मग काय पिझ्झा काय बर्गर काय भरपूर खाणं झालं बघा. म्हणजे तू जेवशील ना आता? आता ऐकलं की नाही, आपण खाऊन आलोय बाहेर. बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. चालू द्या तुमचं. 1 मिनिट, झालंय काय? अरे काय झालंय? अरे बरंच काय झालंय. तुम्हाला ना त्या रवीच्या बायकोसारखी बायको मिळायला हवी होती. सकाळचं जेवण 2 वेळेस गरम करून वाढणारी. आई तो आता आल्याला कटकट करू नकोस हा. अरे कटकट काय करू नकोस. अरे मी नाही सांगून आलो बाहेरून खाऊन आल्याचं, तू पण नाही सांगितलंस. आता तर बोललो, मोबाईल स्विच ऑफ झाला होता माझा. अगे याचा मोबाईल, अरे पण मित्रांकडे असतो की फोन, त्यांच्या फोनवरून फोन करायचा. पण मी म्हणतो झालं नाही एवढं काय झालंय? मग? अरे तिनं आपण जेवावं म्हणून कोथिंबीर वड्या, गुलाबजाम एवढं सगळं केलं होतं आणि तू बाहेरून खाऊन आलास. हे बघा, तुम्ही तुमच्या वाटणीचं खाऊन घ्या, मी माझ्या वाटणीच होत्या काही. हा त्याच्या वाटणी. झाले तेवढे उपकार पुरे झाले हा तुमचे. ए शोभा ऐक ना, तू अशी उपाशी झोपू नकोस. आम्ही खातो थोडं. मला भूक नाहीये. अगं शोभा ऐक ना, ऐक. अगं आम्ही दोघं तुझी माफी मागतो, पाहिजे तर कान पकडतो, उठा बशा काढतो, पण तू जेव ना बाई, थोडं तरी जेव. मी तुम्हाला विचारलंय? माझं मी पाहून घेईन काय करायचंय ते. तुम्ही बाहेरून खाऊन आलात ना? अगं आई, मी जेवतो तुझ्यासोबत थोडस. नाही, तू आधी बाजूला हो. अगं बाबा सांगेन तिला. अरे पण आणि तू हे काय करतेस? फेकून देते सगळं. अगं एवढं सगळं अन्न तू फेकून देणार आहेस? एवढं रिॲक्ट करायची काही गरज नाही आई, मी बोललो जेवतो तुझ्यासोबत. अगं शोभा ऐक माझं. काही बोलू नका, कुणीच काही बोलू नका. आई बापाने तर किंमत केलीच, पण तुम्ही पण चांगली किंमत करताय बायकोची. अगं त्यांचा काय ते संबंध? आई बाबा कधीच गेले बिचारे वरती. बिचारे हो ना, बिचारे. या देशपांड्यांच्या घरातले सगळे बिचारे ना माझ्याच नशिबाला आलेत. अगं मी काय म्हणतो ऐक. अगं थोडं खाईल ना मी.
आणि एवढं सगळं अन्न टाकून देणं चांगलं नसतं शोभा. इथे काय चांगलं घडतंय का माझ्या आयुष्यात? काय व्हायचंय ते होऊ दे. तुम्ही जा त्या केडेबाई सोबत घर करून राहा. ए संशय घ्यायचं काम नाही, सांगून ठेवतोय. खूप झालं हे. अति झालंय, अति तुझं झालंय, खूप झालंय. अति झालंय सगळं कधीच. गेल्या 27 वर्षात हाऊस नाही, मौज नाही का सुखाचा एक शब्द नाही दिला या माणसानी. मोलकरीणच हवी तिथं लग्नच कशाला केलं? हो 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 हो. अगं झक मारली लग्न केलं. बाबा तुम्ही तरी सांगता बसा. हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. तरी कोणत्या जन्माचं पाप नशिबी येतं देव जाणे. काय काय करू नयेत ग माझ्या घरचे? त्यांना मारून टाकू का सोडून देऊ कुठेतरी म्हणजे तुला चांगलं वाटेल? नाही 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 नाही, मीच जातो कुठेतरी म्हणजे तुझ्या जीवाला शांती वाटेल. या असल्या धमक्या आता कशाला देताय हो? नाही, तो तरी सांगता बस. का शांत बसू मी? गेले 27 वर्ष मी शांतच बसलीये. दाबून मारून टाका मला एकदाची. हो हो हो. अगं निमित्तच हवं असतं तुला. भांडायचं म्हणलं की निमित्तच पाहिजे असतं हिला. बाबा तुम्ही तरी काय कमी केलं हो आमच्या घरच्यांनी? हा काय कमी केलं? ऐपत नसताना पण सगळं दिलं तुम्हाला. त्यांना बोलण्याचा ना तुम्हाला काही अधिकार नाहीये. ए तुला पण काय अधिकार नाहीये माझ्या घरच्यांना बोलायचा? मग काय अधिकार आहे तुला घरच्यांचा? हे 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 असले संस्कार आहेत तुझ्या घरचे. बाबा मला माहित नाही मी असं का करतेय. मी असं का करतेय? मला कोणाशी भांडायचं नसतं, मला कोणाला काही बोलायचं पण नसतं, मला कोणाला त्रास नसतो द्यायचा. पण मी असं का करतेय? माझा जीव घुसमटतो, गुदमरायला होतं मला. हे फक्त मला कुणाला तरी सांगायचं असतं, पण ते ऐकण्यासाठी माझ्यासमोर कोणीच नसतं. कोणीच नसतं माझ्यासमोर. हे सगळं कोण करून घेतंय माझ्याकडून? कोण करतंय? हे तर मीच करतेय. मीच करते सगळं. मी सगळं मीच करते. मीच करतेय. मी शांत हो. अहो तुम्ही पाणी मागितलं होतं ना मगाशी? बाबा तुम्हाला सगळं विचित्र नाही वाटत? आजकाल आईचं वागलं सारखी चिडचिड करत असते. बाबा मला काय वाटतं ना, आपण आईला ते सायकोलॉजिस्ट का सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जायला पाहिजे. अरे नाही रे, विचित्र नाही. आहे काहीसं विचित्र, पण ते आपल्या लक्षात यायला हवं होतं. किमान माझ्या तरी ते लक्षात यायला हवं होतं. लक्षात? बाबा काय लक्षात यायला हवं होतं असं? अरे आमच्या लहानपणी आमची आई पण असंच करायची. आईशी, आत्याशी, बाबांशी नेहमी भांडायची, सतत चिडचिड करायची. आम्हाला आणि बाबांना काहीच कळत नव्हतं. अरे लोकांनी तर तिला वेडच ठरवलं होतं. मग आईची गाऱ्हाणे घेऊन आम्ही शरद मामांकडे गेलो. हा अर्थात
मामा डॉक्टर असल्यामुळं त्याच्या लागलीच हे लक्षात आलं. स्त्रियांच्या आयुष्यातल्या या फेज बद्दल त्यांनी मला समजावून सांगितलं होतं. सुयश, काही काळजी करू नकोस. अरे आपल्या शोभाला काही झालेलं नाहीये. ही फक्त एक फेज आहे. फेज? ती कसली फेज बाबा? अरे तिच्या रन आणि प्लेच्या आयुष्यात जशी आपल्याला शोभाची संगत होते, साथ असते, तशी आपणही तिला साथ देऊया. तू काही काळजी करू नको. सगळं ठरत चांगलं होईल. पण बाबा हे सगळं केल्यानंतर तिला बरं वाटेल? अरे नक्कीच. अरे आपण तिला साथ देऊया, तिची सोबत करूया आणि सदैव तिच्या सोबत राहूया. बाबा 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 व्हिडिओ बघा ना. एक कुठला दुसरा लाव. आता व्हिडिओ बघा. अरे दुसरा लाव म्हटलं तर. आता ही बघा. आता कसं छान आहे. अरे वा, काय चाललंय तुमचं? सरप्राईज. देशपांड्यांचे सदाचारी आता आचारी झाले. आणि हा काय करतोय? तुझ्यासाठी स्पेशल गुलाब पोळी, कोथिंबीर जाम. अरे गाढवा, तू गाढव आहेस तर आहेसच. अरे गुलाबजाम आणि कोथिंबीर वड्या असतात. आई हॅपी मदर्स डे. तुझ्यासाठी अगं नको नको, थांब जरा. तुझी घाईच असते फार. थांब जरा. अहो पण मला इथे घशात काहीतरी टोचल्यासारखं होतंय हो. ए मग डॉक्टरांना फोन करू का? बाबा असं काही नाही हो. अगे ते इलेक्ट्रिक आहे.
इलास्टिक आहे असं, त्यामुळे असं झालं होय. उघडू का मी आता? थांब थांब, हे झाले का? हो चला ओके चल. डोळे उघड डोळे उघड. हॅपी बर्थडे टू यू. शोभा देशपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई आई इथे इथे. मी तुझा व्हिडिओ काढतो, तुला काय वाटतं ते सांगा. ए, नको बाई, मला लाज वाटते. ए मी बोलू का? ए, नाही नाही, थांब, मी सांगते. अरे आयुष्यात ना फक्त दुसऱ्यांदा केक कापणार आहे मी. तू लहान होतास ना तेव्हा एकदा कापला होता आणि आता. पण त्यात मजा माहिती, तेव्हा मी रडत होतो, आता तो रडतीस. History repeats. हिस्ट्री रिपीट. चल केक कापूया. चला, चला, चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ए चल चल, एक सेल्फी काढ राहायचा. चला चला चला. नको नको, नाही. सेल्फी काढ, सेल्फी. लाईट. सेल्फी प्लीज. पाऊट, पाऊट, पाऊट. ए ए ए ए शोभा, अगं नाकाने नाही पाऊट करत, ओठाने करतात. हे बघ. आता बाबा चला आईला गिफ्ट दे ना. गिफ्ट? आता मी काय गिफ्ट देणार? घ्या गिफ्ट चला. ए, तू इथे बस, इथे बस. आयुष्याची हार्मोनी जर वाया जाऊन द्यायची नसेल तर हा पॉज नक्की घ्या.